नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मशरूम उत्पादन याविषयी माहिती जाणून घेऊया. हे आमचं शरद कृषी महाविद्यालय जैनापूर इथं आमचं मशरूम युनिट आहे. यामध्ये आम्ही मशरूम उत्पादन घेतो. तर या मशरूम उत्पादनासाठी आपल्याला सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा जे कच्चं माल जो लागतो तो म्हणजे आपला भाताचा काढ किंवा गव्हाचा जो काढ असतो, सोयाबीनचा काढ, तो काढ आपल्याला येतं कच्चा माल म्हणून तो काढ लागतो. हा काढ आपण पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून या काढमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी कार्बेंडिझम आणि फॉर्मॅलिन हे आपण वापरतो. कार्बेंडिझम 7 ग्रॅम आणि फॉर्मॅलिन 60 मिली. 100 लिटर पाण्यामध्ये 60 मिली फॉर्मॅलिन आणि 7 ग्रॅम कार्बेंडिझम हे आपण ॲड करून त्यातून 18 तास आपण हा काढ भिजत ठेवतो. 18 तासानंतर याचं पूर्ण निर्जंतुकीकरण होतं. निर्जंतुकीकरण झाल्यानंतर आपण हा काढ बाहेर काढून यातील पाण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी थोडा वेळ आपण याला अंतराळी ठेवतो, जेणेकरून यातलं जादाचं जे पाणी आहे ते पाणी कमी होईल. त्यानंतर आपण तयार स्पॉन घेतो. हा स्पॉन आपल्याला विकतसुद्धा मिळतो बाहेर. आपण इथं तयार पण करू शकतो, लॅबमध्ये तयारसुद्धा करतो येतो. स्पॉन म्हणजे या मशरूमच्या बिया असतात थोडक्यात, त्यामधून हे कल्चर वाढतं. तर हे मशरूमसाठी आपल्याला ह्या बॅग्स लागतात प्लास्टिकच्या मोठ्या. तर आपल्याला बॅग फिलिंगसाठी बॅगची शक्यतो आपल्याला जी उंची आहे ती 30 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि जे रुंदी आहे हे 15 ते 17 सेंटीमीटर, जेणेकरून त्याचा बेस चांगला फॉर्म होईल. तर या बॅग आपण निवडल्यात. या बॅगेमध्ये खाली सुरुवातीला आपण एक लेअर जे आपलं काढ आहे त्याचा व एक लेअर स्पॉन असे आपण एका बॅगेत जास्तीत जास्त 5 ते 6 थर आपण लावू शकतो. या बॅग आपण भरल्यानंतर सुरुवातीला त्या रॅकवर ठेवतो. 15 दिवस रॅकवर ठेवल्यानंतर तिथून पुढे या बॅगच्या हँगिंगसाठी आपण इथे हँग करतो. हँगिंग नंतर 15 दिवसानंतर या बॅगेमधून असे स्प्राउट्स यायला सुरुवात होते. असे फुटवे येतात, थोडक्यात स्प्राउट्स म्हणजे मराठी फुटवे येतात. तर हे आपल्याला 30 दिवसानंतर बॅग भरल्यापासून ते 30 दिवसानंतर हे आपल्याला स्प्राउट्स आलेले दिसतात. यानंतर हे स्प्राउट्स असतात हे याचं रोजच्या रोज हार्वेस्टिंग करायला लागतं, म्हणजे रोजच्या रोज हे काढायला लागतात. हे 12 तासात सुद्धा याची वाढ होते. शक्यतो आपण या साईजचं झाल्यानंतर आपण हार्वेस्टिंग करतो. हार्वेस्टिंग करताना ह्या बंच आपण फक्त असा सोप्या पद्धतीने असं फिरवलं तरी हा बंच पूर्णपणे निघतो. या पद्धतीनं आपण याचं हार्वेस्टिंग करतो. हे हार्वेस्टिंग रोजच्या रोज करावं लागतं, कारण जर आपण हे रोजच्या रोज केलं नाही तर हे जास्त वाढतं आणि ते जास्त वाढलेलं असतं त्याचा शक्यतो आपल्याला जास्त फायदेशीर नसतं. जो आपला सर्वात गरजेचा मुद्दा आहे तो म्हणजे ह्युमिडिटी. यामध्ये आपल्याला ह्युमिडिटी मेंटेन ठेवावी लागते. कंट्रोल्ड वातावरणामध्येच मशरूमचं उत्पादन चांगलं येऊ शकतं. यासाठी आपल्याला ह्युमिडिटी 85 ते 90% एवढी आवश्यक आहे. तर तापमान आपलं 20 ते 30 अंश एवढं गरजेचं आहे. ही ह्युमिडिटी चेकसाठी आपण इथं थर्मो हायग्रोमीटर म्हणून एक यंत्र वापरतो. यामध्ये आपल्याला आपलं ह्युमिडिटी आणि तापमान, यामध्ये आता तापमान 27 डिग्री सेल्सिअस आहे तर ह्युमिडिटी 99 डिग्री सेल्सिअस आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या रूमची कंट्रोल्ड वातावरण ठेवावं लागतं. त्या मशरूम वाढीसाठी हे सर्वात हार्वेस्ट केलेलं जे मशरूम आहे ते आपण कच्च्या स्वरूपात सुद्धा विकू शकतो. तर बरेचसे लोक याची भाजीसुद्धा करतात आणि भाजी करून कच्च्या स्वरूपात सुद्धा हे विकलं जाऊ शकतं. तर यासाठी आपण याचं कटिंग करतो अशा पद्धतीने. देठ आणि ह्या पाकळ्या अशा सेपरेट करून हे आपण ट्रेमध्ये ठेवून पॅकिंग करून आपण हे कच्च्या स्वरूपात सुद्धा विकू शकतो. हे आम्ही सकाळी हार्वेस्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे कच्च्या स्वरूपात पॅकिंग करून अशा बॅगमध्ये पॅकिंग करून आपण हे कच्च्या स्वरूपात विकू शकतो. जरी आपलं प्रोडक्शन जास्त असलं तर आपण याचं ड्रायव्हिंग करून बाय प्रोडक्टसुद्धा तयार करू शकतो. त्यासाठी आपण हे जे पाकळ्या आहेत हे आपण उन्हामध्ये ठेवून यातील पूर्ण पाण्याचे प्रमाण कमी म्हणजे ड्रायव्हिंग करून पूर्ण वाळवून याची आपण पावडर तयार करतो. तर या मशरूमच्या आपण अशा पाकळ्या करून हे कच्च्या स्वरूपात सुद्धा विकू शकतो.
अन्यथा याचा आपण बाय प्रोडक्ट्स करू शकतो. या बाय प्रोडक्ट्समध्ये हे मशरूम आपण पूर्णपणे वाळवून याची पावडर करून आपण याची बिस्किटे, पापड अशा पद्धतीने आपण याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करू शकतो. तर जे आपण वाळवून जी पावडर तयार केली मशरूमची, त्यापासून आपण ही बिस्किटं तयार केली आहेत. ही बिस्किटंसुद्धा आपण बाय प्रोडक्ट म्हणून मशरूमचं विकू शकतो. या बिस्किटामध्ये सुद्धा मशरूमचं प्रमाण असल्यामुळे यामध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात आहे, विटॅमिन्स आहेत. त्यामुळे जर जे लोक मशरूम असे कच्च्या स्वरूपात खात नाहीत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की त्याचे बाय प्रोडक्ट्स ज्या पद्धतीने पापड किंवा बिस्किट याच्यामार्फत ते मशरूम खाऊ शकतात.